पहिल्या दिवसापासून मी काय सांगतोय, तुम्हा प्रत्येकाची रांग तुमच्या सद्गुरूंकडे वेगळी आहे. तुमच्या लाईनीत कोणीही घुसू शकत नाही. जे तुमच्या सद्गुरूंनी तुम्हाला द्यायचं ठरवलं आहे ते कोणीही चोरून नेऊ शकत नाही. फक्त थांबा 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 फक्त तुम्हीच चोरू शकता. म्हणजे काय, त्यांना अर्ध फेकून देऊ शकता, 90% फेकून देऊ शकता, किंवा 100% गाठोडं आम्ही हातच लावणार नाही म्हणून उचललं नाहीत तर दोष कुणाचा? आलक्षामध्ये एवढंच लक्षात ठेवा. आणि हे न उचलणं कशामुळे होतं? भीतीपोळीच होतं की देवाने अन्याय केला. जे दिलंय ना देवाने ते उचलायला शिकणं म्हणजे विश्वास. दुःख असेल ते नाही, मला दुःख कोण देऊ शकतो? माझा देवच. त्याला मान्य आहे म्हणून त्याने दुःख दिलं, याचा अर्थ ह्यातून माझं खूप भलंच आहे. मानू नका, विश्वास ठेवा. तर दुःखाचं रूपांतर तुम्हाला आनंदात झालं दिसेल विदिन नो टाईम. सगळ्यातून माणसाला बाहेर पडता येतं. पण पहिल्यांदा काय थांबवलं पाहिजे? तुलना. तुलना म्हणजे काय? असुरक्षिततेची भावना, इनसिक्युरिटी. इनसिक्युरिटी म्हणजे काय? डिस्कम्फर्ट. डिस्कम्फर्ट म्हणजे काय? डिसीज म्हणजे रोग. रोग म्हणजे काय? पेन, वेदना. आलक्ष्यामध्ये त्या वेदना घेऊन आपल्याला जगायचं नसेल तर आपल्या भीतीवर मात करायला पाहिजे. आणि भीतीवर मात करायची तर आपल्याला कष्टांना सामोरं जायची तयारी असली पाहिजे. आपला कम्फर्ट घालवायची तयारी असली पाहिजे. आणि तुमची कम्फर्ट घालवायची तयारी असेल तर तो त्याचा कम्फर्ट 10 पट घालवेल. लक्षात ठेवा. तुमच्यासाठी खात्री बाळगा की तो माझ्या 10 पट माझ्यासाठी मेहनत करणार आहे माझ्यासाठी. आणि ह्याच्यावर जर विश्वास असेल तर देन एव्हरीथिंग इज युअर्स. मग काय, सगळं तुम्हालाच तुमचं करायचं. आलक्ष्यामध्ये नाहीतर तो तुमच्या 10 पट तुमचं काम उचलायला तयार आहे. पण तुम्ही म्हणाल की मी बसून राहीन आणि त्याने 10 पावलं चालत यावं, ते होणार नाही.